नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या अवतीभोवती आपण काय अनुभवतो आहोत तर पर्यावरणाचा असमतोल, ग्लोबल वॉर्मिंग, कधीतरी खूप खूप सारा पाऊस, अतिवृष्टी तर कधी कोरडा ठाण दुष्काळ, प्रदूषणाची समस्या तर रोजच आपल्याला भेडसावते. आता या सगळ्या प्रश्नांना उत्तर काय बरं? उत्तर एकच आहे, ते म्हणजे झाडं लावा, झाडं जगवा. बरं, आता आपल्याला हे पहिल्यांदा माहिती आहे का की झाडं लावली पाहिजे? आपल्याला ठाऊक आहे की झाडं लावावीत, ती जगवावीत, पण फक्त आपण ऐकतो, कृती करतो का? आयुष्यभरात आपण किती झाडं लावली आहेत? प्रत्येकाने आपापला विचार करावा. बरं, एक गाव असं आहे पुणे जिल्ह्यातलं, रानमळा नावाचं. त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती झाड लावतो. बरं, आता तो झाड कसं लावतो? आयुष्यात कोणताही प्रसंग असो, सुख दुःख आनंद, म्हणजे लग्न झालं, मुंज झाली, वाढदिवस झाला, कोणताही प्रसंग असो, त्या प्रसंगाला साक्षी म्हणून एक झाड लावायचं, आठवण जपायची. यामुळे काय झालं? गाव नीट नेटकं देखणं आणि हिरवंगार झालं. आता गावाची कथा आणि यशोगाथा फार सुंदर आहे आणि ते सांगण्यासाठी एक योग्य व्यक्ती आज आपल्याकडे आलेत. तर आजचा विषय तुम्ही लक्षात घ्या, हा पॅटर्न लक्षात घ्या, नक्कीच तुम्हाला आवडेल. आजचा विषय आहे वनसंवर्धनाचा आगळा वेगळा पॅटर्न राबवणारं गाव रानमळा. आणि आज आपल्यासोबत आहेत पोपटराव शिंदे, त्यांना गावात पीटी शिंदे म्हणून ओळखतात, अध्यक्ष संयुक्त वनव्यवस्थापन समिती रानमळा, तालुका खेड. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सरांची ओळख सांगायची झाली तर ते सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत. विविध विषयांवर अत्यंत प्रभावशाली असे त्यांचे व्याख्यानं संपूर्ण महाराष्ट्रभर होतात. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला आहे, आदर्श सरपंच पुरस्कार त्यांना मिळाला आहे आणि गावाला पण अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. गावाला पुरस्कार मिळालेला सांगायचाच झाला तर वनश्री हा अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार शासनाचा गावाला मिळाला आहे. एकूणच हे गाव कसं आहे, कसं होतं आणि आत्ता काय आहे, ही हिरवाई कशी सजली, सगळं जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं. सुरू करूया सर, कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार. हो, मला रानमळा हे खरं तर गावाचं नाव फार छान आहे, जरा वेगळं आहे. तर रानांचा मळा असं काहीतरी नजरेसमोर येतं, पण तुम्ही तिथे फुलं पानं हिरवीगार झाडं आता सगळीकडे डुलतायत. हे सुंदर देखणं गाव पूर्वी कसं होतं? पूर्वी हे गैरसोयीने गांजलेलं गाव होतं. बरं. अगदी पुण्यापासून साधारण 55-56 किलोमीटर लांब, पण कुठलीच सोय गावात नाही. साधी पीठ गिरणी नाही, किराणा दुकान नाही, रेशनिंग दुकान नाही, जाण्या येण्यासाठी कुठलं साधन नाही. गावाला जोडणारे 4-5 रस्ते आहेत. एकाही रस्त्याने कुठले वाहन नेता येत नव्हतं. विशेष म्हणजे पावसाळ्यात तर कुठल्याही रस्त्याने चप्पल घालून जाता येत नव्हतं, असं गाव होतं. परंतु आमच्या गावातल्या लोकांनी कधी तक्रार केली नाही, ओरड केली नाही, संप मोर्चे आंदोलन काही नाही. बरं. सहनशीलता हे करायला लागले. आणि ज्यावेळेला आम्ही नोकरीला लागलो आणि मग त्यावेळेला लग्न लवकर व्हायची. आता मी नोकरीला लागलो 18 वर्षी, त्यावेळेला तर मी लग्नाचं वय होऊन गेलेलं त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे. पण मला ज्या ज्या ठिकाणी मी गेलो, म्हणजे मुलगी बघायला किंवा ते लोक आले, ते मला सगळेच पसंत करत असं मी म्हणत नाही, पण जे पसंत करायचे ते मला मी पसंत पडलो तरी गाव पसंत पडत नव्हतं. म्हणजे गावाला ते नापास करायचे. बरं. आणि त्यामुळे माझं स्वतःचं नाही, माझ्यासारख्या अनेकांची लग्न अशी काही लोकांची रखडली. तर हे शल्य माझ्या मनात तेव्हापासून होतं. या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे नापास गाव पास केलं पाहिजे, अशा प्रकारचा ध्यास मी घेतला. म्हणजे शिक्षक असल्यामुळे तुम्हाला ती एक ओढ लागलीच होती की नापास गाव मला पास करायचं आहे. मग नोकरी आपण शिक्षकाची केली नाही का? पण ती पण सोडली. ती माझी मिसेस पण नोकरीला होती शिक्षिका म्हणून, पण माझी इकडे ओढ पाहिली आणि माझी ओढ आता व्हायची. त्यामुळं गावापासून मी राहायला 15 किलोमीटर लांब होतो. जाणं येणं त्यावेळेला माझ्याकडे वाहन नव्हतं. सायकलवर मी जायचं, सायकलवर यायचं. आणि मग ती म्हणते तुम्ही करायला आवडते ना तुम्हाला ते काम, त्यात आवडीने कराच, नोकरी सोडून द्या, मी एका पगारात भागवेल. मी नोकरी सोडली. अच्छा. बरं, पण मग सगळ्यात महत्वाचं जेव्हा रानमळा नजरेसमोर येतो, पूर्वीचं गाव नजरेसमोर येतो, तर अशी कुठली गोष्ट गावात नव्हती की विकास कामांमध्ये ती पहिली गोष्ट गावात येणं तुम्हाला अगदी अगदी आवश्यक वाटली? मी काय केलं, गावातल्या समस्या ज्या आहेत त्या समस्यांची यादी केली आणि यादी पाहिल्यानंतर
मला वाटलं जिथं लोकांनी मला सरपंच केलं होतं बिनविरोध. अच्छा. त्या काय म्हणजे मी नोकरी सोडल्यामुळं त्यांनी 10 वर्ष मी सरपंच होतो बिनविरोध. ती यादी पाहिल्यावर असं वाटलं तर आपण राजीनामा देणं गरजेचं आहे. एवढी कामं आपल्याच्याने होणार नाहीत. पण त्या लोकांची श्रद्धा भरोसा एवढा होता माझ्यावर की म्हणलं त्या श्रद्धेला त्या भरोशाला विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही म्हणून मी कामाला लागलो आणि प्राधान्यक्रम ठरवला कामांचा. त्यात पहिलं काम होतं पिण्याचं पाणी. हं. कारण आमच्या गावात उन्हाळ्यात एकच विहिरीला पाणी असायचं आणि सगळं गाव ते एकाच विहिरीवर म्हणजे पिण्याचं पाणी, स्वयंपाकाला पाणी, कपडे धुवायला पाणी, आंघोळीला पाणी सगळं त्याच विहिरीवर सगळ्यांनी आणायचं. त्यामुळं अतिशय हाल होते. आंघोळ दररोज करायची पाळी येत नव्हती. कधीतरी 2 दिवसांनी 3 दिवस नंबर लावायचा. आज ह्या दोघांची उद्या त्या दोघांची अशी परिस्थिती होती. आणि ही बदलण्यासाठी आम्ही पिण्याच्या पाण्याची पहिलं सुरू केलं आणि शेजारच्या गावावरून 4 किलोमीटरवरून आम्ही नळ पाणी योजना पाणी आणल्याने नळ पाणी योजना सुरू केली. म्हणजे नळ सुद्धा नव्हते, म्हणजे तिथल्या स्त्रियांना हंडा घेऊन लांब लांबून पाणी आणावं लागत असेल. नळ सुद्धा नाही, सार्वजनिक विहीर सुद्धा नव्हती, खाजगी विहीरच भरत होतो आम्ही. इतकं पाण्याचं दुर्भिक्ष. बरं, असं असताना ही जी रानमळामध्ये ही जी काही कल्पना आहे वृक्षांची, ही नेमकी तुम्हाला सुचली कशी? हां, तर ते काय मला एक माझे स्वतःच तत्व आहे. एखादी समस्या ही संधी समजायची, हां. एखादी आपत्ती ही इष्टापत्ती समजायची. तर ही नाही आता बघ पाणी आलं, समस्या सुटली, पण दुसरी समस्या उभी राहिली. सगळ्या रस्त्याने सांडपाणी सुरू झालं. लोकांनी इतकी मग तुपासारखं पाणी वापरलं असेल, दुधासारखं वापरलं असेल, जपून 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 वापरलं. आणि आता काय झालं, भरपूर पाणी मिळालं, पाणीच पाणी झालं रस्त्याने. मग सांडपाण्याची समस्या सोडवण्यासाठी आम्ही शोषखड्डे घेतले आणि गावात प्रत्येक घरी शोषखड्डा घेतला. नंतर एक दिवस डोक्यात विचार आला की ह्या शोषखड्ड्यावर आपण झाडं लावली तर काय होईल. सगळ्या शोषखड्ड्यावर झाडं लावू शकत नव्हतो. अगदी थोड्या शोषखड्ड्यावर झाडं लावायचं जमत होतं, कारण बाकीच्या अंगणात इकडे तिकडे होते ना. तर त्या महिला म्हणल्या की आम्ही लावणार झाडं. आम्ही पुरुष म्हणायचे बाबा तुम्हीच का, आम्ही का नाही लावायची. ते म्हणले आम्ही लेकरं लहानाची मोठी करतो, झाडं नाही करणार का. मस्त. मग त्या महिलांनी झाडं वाढवली. त्याला आम्ही ट्री गार्ड मिळवले, पुरुषांनी ट्री गार्ड दिले. मग त्यांनी मदत केलीच की. आणि ती झाडावर बोर्ड लावले, त्या ट्री गार्डवर वृक्षमाता आणि त्या महिलेचं नाव. आणि ते मोठं झाडाला झाल्यानंतर ट्री गार्ड काढले, झाडाला बोर्ड लावले, अजूनही ती बोर्ड आहेत. अशा पद्धतीने मग लक्षात आलं की आपल्या लोकांच्या मध्ये मानसिकता आहे. बरं, झाडांचं महत्व किती आहे हे लोकांना पटतं, तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे. पण खरं जर महत्व पाहिजे असेल तर झाड देतं ऑक्सिजन, पण कार्बन डायऑक्साईड जो शोषून घेतो तो जर घेतलाच नाही झाडांनी तर ऑक्सिजन असून माणसं जगणार नाही, एकही जीव जगणार नाही, सगळे सजीव मरतील. कार्बन डायऑक्साईडचं साचून ठेवतो आणि तो कधी सोडतं. तुम्ही कोणीतरी विचार ठेवतं म्हणजे काय करतं, तसंच राहतो. आणि नंतर ज्यावेळेला ते झाड जुनं होतं, जाळलं जातं, त्याला आपण कार्बन म्हणतो, कोळसा, त्यावेळेला तो सोडतो. म्हणजे इतकं त्या झाडाचं आपल्यावर आहे की दुःख किंवा वाईट जे येते मी घेतो, चांगलं येते तुम्हाला देतो. तुम्ही जगण्यासाठी चांगलं तुम्हाला देतो, तुम्ही चांगलं जगण्यासाठी तुमचं वाईट मी घेतो, नको असलेलं. हे झाड इतकं महत्वाचं आहे. आणि ते आता लोकांनाही पटायला लागले नाही असं नाही. आता हे वृक्ष संवर्धनाचं काम हाती घेण्यामागे काहीतरी तर कुठेतरी प्रेरणा आतून मिळाली असेल, काहीतरी अशी एखादी घटना घडली ही असेल. काय झालं, त्या महिलांचं पाहिलं आता ही मानसिकता, कुठली मानसिकता टिकवणं आणि वाढवणं या 2 गोष्टी गरजेच्या असतात. आता यांची मानसिकता टिकवायची कशी, ती वाढवायची कशी, हा माझ्या पुढं समस्या उभी राहिली. आणि मग आता मी शाळेतल्या मुलांकडे गेलो, म्हणलं शाळेत गेलो, 7वीपर्यंत शाळा होती. तिथं त्या प्रत्येक मुलाला त्याच्या वाढदिवसाने मी झाड द्यायचं ठरवलं. पण ह्या महिन्यात 4 जणांचे, त्या महिन्यात 10 जण, त्या महिन्यात 9 जणांचे. हे प्रॅक्टिकली सोपं नव्हतं. कुठून तरी रोप आणायचे बाहेरून, दळण वाढण्याची साधनं त्यावेळेला नव्हती नीट, मी सायकलवर कुठे आणणार. म्हणून आम्ही 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन असतो, त्या दिवशी त्या मुलांना झाडं द्यायचं ठरवलं. आणि ती झाडं 2-3 वर्ष दिली, पाहिलं जाऊन. पण माझं सगळं स्वप्न भंग झालं. कसं काय?
काय झालं, ती मुलं न्यायची, त्यांना स्वतःला खड्डे घेता येत नाही. काही मोठी मुलं होती त्यांनी घेतली. घरचे लोक इतकी कामात असतात, पाठपासून ती कामात ते आज करू उद्या करू, ते रोपही वाळून गेली. म्हणलं मग थांबलो, काहीच करायचं नाही म्हटलं. योगायोगाने पुढं आमच्या गावामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती आली. ही वन विभागाच्या मार्फत आलेली समिती आहे. आणि या समितीमार्फत वन संवर्धनाचं काम ग्रामीणांच्या म्हणजे ग्रामस्थांच्या सहकार्याने करायचं असतं. ती समिती आणि ग्रामस्थ म्हणजे ग्रामस्थांच्या सहकार्याने वन संवर्धन आणि वन संरक्षण या दोन्ही गोष्टी म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करायचं. मग त्या समितीचा मी अध्यक्ष झालो. आता अध्यक्ष झाल्यानंतर मग कामाला सुरुवात झाली. आता हे थांबवलं कुठलं, मुलांकडून काही करायचं, पण डोक्यातलं वळवळ काही थांबली नाही माझ्या. हे कुठंतरी झालंच पाहिजे आणि काय करता येईल मी विचार करत होतो. अशी 2-4 वर्ष गेली आणि एक दिवस मी एक रेडिओवर गाणं ऐकत होतो आणि त्या गाण्याची एक ओळ आमच्या रानमाळा पॅटर्नला जन्माला घालून गेली. असं कोणतं ते गाणं? त्या गाण्याचं नाव म्हणजे शराबी पिक्चर मधलं गाणं आहे ते. हा हा. पीने वालों को पीने का बहाना चाहिए. आवाज. तर पिणारी जी माणसं असतात ती काय करतात, आज काहीच काम नाही चला बसू, आज खूप काम झालं चला बसू, श्रमपरिहार. आज खूप आनंद झाला चला बसू, आज खूप दुःख झालं चला बसू, आज खूप थंडी आहे चला बसू, आज खूप ऊन लागते गरम होते चला बसू बर्फ घेऊन, आणि पावसाळा आहे काय मस्त हवा आहे चला बसू. काहीही असू द्या त्याचा संबंध हे लोक दारूशी जोडतात. अरे म्हटलं आपण असं जर काही केलं की काही होऊ द्या गावात कुटुंबात कोणाचे पण त्याचा जर संबंध वृक्षारोपणाशी लावला तर म्हणजे त्या एका ओळीने आमच्या रानमाळा पॅटर्नचा जन्म झाला. वा. म्हणजे चला वृक्ष लावू हे प्रत्येक प्रसंगाला तुम्ही जोडत गेलात. ते कसं केलं, बाळ जन्माला आलं की आम्ही तेव्हा लोकांना सांगतो, हे बाळ तुझं बाळ जन्माला आलं ना, त्या बाळाबरोबर हे बाळ वाढवायचं आणखी. ज्यावेळेला बाळ 4-5 वर्षाचं होईल त्यावेळेला त्या बाळाला हे बाळ खाऊ घालेल फळं. बरोबर. आणि हे बाळ पुढं मोठं झालं सांगले हे माझ्या जन्माच्या वर्षी लावले, त्याचं लग्न झालं त्याची बायको म्हणाली यांच्या जन्माच्या साली लावले, बरं त्याची पोरं म्हणतील आमच्या वडिलांच्या जन्माच्या साली लावले. म्हणजे हे जे कायमची त्यांना 2-3 पिढ्या पुढे नेऊन ठेवलं. मग त्याचे नातू म्हणतील आमच्या आजोबाच्या जन्माच्या साली लावले. म्हणजे हे संस्कार आहे, वृक्ष संवर्धनात संस्कार म्हणतो आम्ही याला. बरोबर ती मानसिकता तुम्ही पकडली आणि त्या दृष्टीने काम सुरू केलं की काही असो प्रसंग. मग आता तुम्ही जन्म मृत्यू जन्म झाला त्याला जन्मवृक्ष शुभेच्छा वृक्ष म्हणतो. त्या बाळाच्या बरोबर ती वाढत राहतं. त्यानंतर लग्न होतं मुलाचं, ती सून येते, त्या सुनेचं स्वागत सुद्धा आम्ही शुभमंगल वृक्षाचं रोप लावून करतो. पण ती रोपं सगळी आम्ही फळझाडाची देतो. म्हणजे मग त्याला शुभमंगल वृक्ष म्हणतो. मुलगीचं लग्न झालं ती सासरी जाते, सासरी जायचं नाही, माहेरच्याच लोकांना द्यायचं. माहेरची जाडी, त्यावेळेला माहेरची साडी पिक्चर आला होता, आम्ही माहेरची जाडी केली. पिक्चर आणि गाण्यांमधनं तुम्हाला बरेच प्रेरणा मिळाली म्हणायची तर. नाही ते घेण्यावर आहे ना. बरोबर आहे, काय आपण चांगलं उचलतोय त्यातनं. दारू पिणाऱ्याकडून सुद्धा मी घेतलं हे, इथं यायला मिळालं मला, किंवा आमच्या गावाच्या नावाने GR खरं काय घ्यायचं हे महत्वाचं आहे. तर मग आता आनंद वृक्ष असतो आमच्याकडे. म्हणजे 10वीला 80% जास्त मार्क मिळवणं, 12वीला 70% जास्त मिळवणं, इंजिनियर होणं. आम्ही कुठंतरी नवीन त्या कुटुंबात काय होतंय त्यांना ते रोप द्यायचं. आनंद वृक्ष, त्यानंतर स्मृती वृक्ष. एक माणूस निधन पावलं की स्मृती वृक्ष. आम्ही इथं घरी स्मृती वृक्ष लावला. काही लोकांनी आमच्या स्मशानभूमीवर ते वृक्ष लावायला सुरुवात केली. त्याला आम्ही स्मृतिवन म्हणतो. ते तिथं जाऊन पाणी घालतात. तिथं मात्र फळाचे झाड नाही लावत, तिथं आपण देशी झाडं लावतो, बेल म्हणा हे बाकी. आत्ता ह्या वर्षी म्हणजे मागच्या 2 महिन्यापूर्वी आमच्या इकडे एक निधन झालं आणि आमचे एक चुलत भाऊ मुंबईला आहे, त्यांच्या नातेवाईकाचं निधन झालं. ते बसले होते लोक आणि ते एक जण म्हटलं जरा 2-3 पोती घेऊन ये. कशा करता म्हणले. त्यांनी विचारलं, यादव शेठ शिंदे म्हणून, त्याने त्याला विचारलं कशा करता पोती. काय नाही म्हणले, ते काल आपलं हे झालंय, अंत्यविधी झालाय, आज ते सावडायचे, त्याला ते सावडणं म्हणतात, आणि ती राख त्यात भरायची. मग काय करायची राख, ते म्हटले नदीत नेऊन सोडायची.
अरे म्हणलं कशाला नदीत नेऊन सोडतात, तुमच्या घराजवळ खड्डा घ्या, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, त्यात खड्ड्यात राख टाका, त्याच्यावर आंब्याचं झाडं लावून टाका. म्हणजे त्याचाही तुम्ही उपयोग केला हो, एकूणच. आणि पाणी- आता पाण्याचाही तुम्ही त्यामध्ये उपयोग केला. तर रानमाळ पॅटर्न जर सांगायचं झालं प्रेक्षकांना, काय सांगाल? हाच ना पॅटर्न. कारण काही असो, आम्ही ती झाड लावतो, फळझाडाची लावतो, पण ती जगवतो. पॅटर्नचा अगदी एका वाक्यात अर्थ आहे, लावलेलं झाड जगलेलं आहे. म्हणजे नाहीच मिळेल, कारण त्याला स्मृती, त्याच्यावर नावं आहेत त्यांची ना. आम्ही काय केलं, नावं दिली सुरुवातीला, आता प्रत्येक वेळा जमत नाही, पण ते लोकांच्या भावना त्या झाडाशी जोडलेल्या आहेत आम्ही. जर भावना जोडल्यामुळं काय झालं, ती आपोआप झाड जगलं ना. बरोबर आहे. आता संस्था आपण म्हणतात, त्या संस्थेमार्फत काय काय कामं आपण केली? संस्थेमार्फत असं भारतात मला वाटतं पहिलंच गाव असेल, आम्ही संस्थेमार्फत प्रत्येकाला शौचालय बांधून दिलं. बरं. आम्हाला बक्षिसं खूप मिळाली. म्हणजे अगदी संत तुकाराम वनग्रामचं 10 लाखाचं बक्षीस मिळालं, बाहेरूनही बक्षीस झाली. आमच्या गावातली सगळी शौचालय 326 शौचालय ही आमच्या संस्थेने बांधलेली आहेत. आणि गावाला केंद्र शासनाचा निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला आहे. अच्छा, गावाला आणखीन कोणते कोणते पुरस्कार मिळाले? गावाला आता तो वनश्री पुरस्कार तुम्ही जो मग सांगितलं ना, तो मला मिळाला वैयक्तिक आता गेल्या वर्षी. बरं. आणि आमच्या ह्या संस्थेला 2003 साली संस्था स्थापन झाली. ते प्रकाश ठोसरे म्हणून एक साहेब होते, त्यांनी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं तालुक्याच्या की यांच्या गावाचा प्रस्ताव पाठवा वनश्री पुरस्कारासाठी. 3 वर्षातच आम्ही पुरस्काराचा प्रस्ताव पाठवला. राज्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार वनश्री पुरस्कार आमच्या संस्थेला मिळाला. नंतर 2007 साली परत साहेबांनी वरून सांगितलं फोनवर अधिकाऱ्याला त्या की तुम्ही संत तुकाराम वनग्रामचा प्रस्ताव पाठवा या गावचा. आम्ही पाठवला. राज्यातल्या पहिल्या क्रमांकाचं 10 लाखाचं बक्षीस गावाला मिळालं. त्याला बक्षीस 10 लाख असतं. त्यानंतर संत गाडगेबाबा अभियान, आणि हे पुरस्कार काय घेऊन आले तुम्हाला सांगतो. संत गाडगेबाबा अभियान आलं, मी सरपंच होतो, आम्ही गावात काम केलं. राज्यात आपलं तालुक्यातला पहिला क्रमांक आला आम्हाला, 25,000चाच पुरस्कार होता. पण ते सभापती आणि उपसभापती हे दोघांनी 10 लाख रुपये ग्रामपंचायत कार्यालय बांधायला दिले. 25,000चा पुरस्कार, कार्यालय बांधायला मिळाले 10 लाख. त्यावेळेचे 10 लाख हा, म्हणजे 97 सालचे 10 लाख, 97-98, म्हणजे आजची त्याची किंमत फार होईल. तसं संत तुकाराम वनग्राम पुरस्कार घ्यायला गेलो आणि आम्ही विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, आर पाटील त्या कार्यक्रमाला आर पाटील होते, त्यावेळी ते उपमुख्यमंत्री होते, जयंत पाटील होते अर्थमंत्री, आणि वनमंत्री होते बबनराव पाटील. 4 मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार घेतला. एक पत्र दिलं होतं त्यांना, म्हणलं आम्हाला याचा एक पूल पाहिजे. 20 लाख रुपये पुलाला पण मिळाले. म्हणजे आम्ही इकडं पुरस्काराबरोबर आणखी काहीतरी घेत राहिलो. विकास तुम्ही करत राहिला एकीकडे त्या गोष्टीचा. गावकऱ्यांचं सहकार्य कसं होतं? नाही, गावकऱ्यांचं सहकार्य खूप चांगलं होतं, म्हणजे एकदम चांगले. लोक कसं होतं, लोकांना विश्वासात घेतलं ना. आता गाव एकत्र आणण्यासाठी पहिले आम्ही काय केलं, आमच्याकडे ग्रामदैवत आहे आमचं, त्या ग्रामदैवताला जीर्णोद्धार करायचं ठरवलं आणि मिटिंग घेतली. मग बोला म्हटले कशी वर्गणी काढणार आपण, माणशी काढायची का एकरी काढायची, कशी काढायची. म्हटलं आपण आपलं घर एकटं माणूस बांधतो, त्याला काही वर्गण्या पावते पुस्तकं छापत नाही, देणग्या मिळवत नाही, आणि मग अख्ख्या गावाला देवाचं घर बांधता येत नाही का म्हटलं. लोकांना एवढा विचार पडला. आम्ही कोणाकडेच गेलो नाही, गावातही कोणाकडे गेलो नाही. मग ते म्हटले द्यायचे किती पैसे, काय नाही म्हटलं दोघांनी विचार करायचा. जो कमवून देतो तो आणि कमवतो तो. कमावणाऱ्याने त्याला विचारायचं, बोल किती तुझं घर बांधायला काढले बाबा, किती पैसे देऊ, 1 दिवसाची कमाई देऊ का, आठवड्याची देऊ का, 15ची देऊ का, महिन्याची देऊ, किती देऊ. मग तो सांगेल तेवढे द्या. कोणाकडेही जावं लागलं नाही आम्हाला. त्यात तुमचं ते उभं राहिलं मंदिर. आता एकूणच या वृक्ष संवर्धन आपण केलं, त्याचा पर्यावरणाला, शेतीला, तुम्ही सहकार्य माणसाला, म्हणलात हा, तर यामुळं लोकांच्या मध्ये एक विचार आला गावाबद्दल वेगळा, की चला. आणि बाहेरगावी जी मंडळी आहेत, मुंबई पुण्याला आमची गेलेली,
हं. गावाशी त्यांची नाळ जोडली गेली बरोबर. त्यामुळे, हं. आणि ते सहकार्य वाढत गेलं. नक्कीच. आता या सगळ्याचा फायदा तुमच्या गावाला कशा पद्धतीने, शेतीला कसा झाला आणि लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याला हे किती कारणीभूत काय ठरलं? झालं, आमच्याकडे तर फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक त्यांच्या हद्दीत काही करून देत नाही आम्हाला. म्हणजे आम्ही त्या एक बंधारा योगायोगाने मी सरपंच झाल्यानंतर, म्हणजे काही दिवसांनी एलपीची निवडणूक लागली, आमच्या गावकऱ्यांनी जीव काढून प्रचार करून मला जिल्हा परिषद निवडून आणलं आणि जिल्हा परिषद झालो. जिल्हा परिषद फंड मिळतात, तिथं जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा केंद्राची शासन योजना आहे, तिथं पैसे होते. ते पैसे ते यांना म्हटलं आम्ही पैसे आणून बांधतो. बरेचसे लोक म्हणले तुम्हाला आम्ही आमच्या हद्दीत बांधून देणार नाही, काहीच करू देणार नाही. अरे म्हटलं मार्ग सांगा. ते म्हटले मंजूर करू ना, आम्ही प्रस्ताव देतो तुमच्याकडे प्लॅन एस्टिमेट, ते मंजूर करू ना, आम्ही कामं करतो. करा म्हणलं, आम्हाला कामच पाहिजे. आणि मग जी कामं सुरू झाली जलसंधारणाची, म्हणजे सीसीटी झाली, जलसक्तर झाले, लूज बोल्डर झाले, बोनतळी झाली, बंधारे झाले, आणि त्या परिसरातलं पाणी हे आता काय होतं, ते झाडं पण लावली गेली आणि पाणी अडलं गेलं. जमिनीची धूप कशी होते की डायरेक्ट पाणी जमिनीवर पडलं ना तर माती वाहून जाते, आणि तेच जर पाणी झाडावर पडलं तर त्याचा स्पीड कमी होतो, ते माती वाहत नाही. 1 इंच जमिनी मातीचा थर तयार व्हायला 1 इंच लागतात 10,000 वर्ष, म्हणजे एका सेंटीमीटरला 4,000 वर्ष लागतात. आणि जायला किती वेळ लागतो? काहीच नाही. क्षणाचं. मग ते हे आता आपण भगीरथाने ज्यावेळेला गंगा आणली, डायरेक्ट सोडली नाही ती. शंकराच्या लक्षात आलं ही जमीन दुबल, शंकरांनी डोक्यावर घेतली, जमिनीवर नाही टाकली. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या बारकाईनं विचार करून सगळ्या सगळी गोष्टीचा कामं विचार तुम्ही केला आपण. आणली. रानमळा या गावातनं इतर गावांनी प्रेरणा घेतलीच असेल, आपण प्रचार प्रसार कसा करता? नाही, आता प्रेरणा घेण्यासाठी काय करायला लागतं, त्या लोकांच्या मनामध्ये हे करावं लागतं, म्हणजे काय आपण सांगावं रुजवावं लागतं, आणि लागतं. त्याचे फायदे काय होतात. आता आमच्याकडे जी फळझाडं लावली आहेत प्रत्येकाच्या घरी आहेत. नारळ आहे, आंबे आहेत, चिकू आहेत. त्या पाहिल्यानंतर बाहेरचे पाहुणे येतात, यांच्याकडे प्रत्येकाच्या घरी फळझाड आहेत. विकत घेऊन खाण्याची ऐपत नसते, आणि असली तरी दारात कोण आणणार, कुठंतरी जाऊन आणावं लागतं. मग ही ताजी फळं खायला मिळतात. आमच्याकडची पोरं जी आहेत ना, कोणाच्या आंब्याच्या कैऱ्या चोरत नाही जातात, प्रत्येकाच्या घरी दुसऱ्या चोराचे काय कारण आहे. म्हणजे आणि फळं मिळायला लागली हे बाकीच्या गावांनी पाहिलं, आणि मग तिथं लोकांनी स्वतः तसंच करायला सुरुवात केली. बरं, म्हणजे इतर गावांनी त्यातनं प्रेरणा घेऊन आपल्या गावातही फळझाडं आणि हे पॅटर्न जे आहे ते राबवायला सुरुवात केलेली आहे. तर फार मोठं योगदान आहे तुमचं या एकूणच वृक्ष संवर्धनाला. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. मुलाचा असा सल्ला आपण प्रेक्षकांना काय द्याल? काही नाही, झाडांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर झाडं ही ऑक्सिजन देतात. ऑक्सिजनला मराठीत प्राणवायू म्हणतात. त्याला प्राणवायू हे इतकं सार्थ नाव आहे की ते आहे तर प्राण आहे. बरं, दुसरी गोष्ट, झाडांमुळं पाऊस पडतो, म्हणजे आणि पाऊस पडल्यामुळे झाडं वाढतात, असं सर्कल येते. पाऊस नाही पडला झाडं वाढत नाहीत, झाडं नाही वाढली तर पाऊस पडत नाही. मग आपण म्हणतो वन आहे तो जल है, आणि जल है तो कल है. उद्याचा जीव पाण्याशिवाय जगू शकत नाही, हवेशिवाय जगू शकत नाही. म्हणून मी लोकांना एकच सांगेल, वन आहे तो जल है, आणि जल है तो कल है. नक्कीच. खूप खूप तुमचेही धन्यवाद. आणि खूप चांगला उपक्रम आपण राबवत आहात. आपण वृक्षालाच त्यांनी देव मानलाय, आणि त्याला देव मानून वृक्षदिंडी काढत असताना पालखीतही ते झाडच बसवतात, वेगळे वेगळे कार्यक्रम राबवतात. आणि रानमळा हे एक खूप सुंदर असं हिरवगार देखणं गाव आहे. तुमचंही गाव असं सुंदर हिरवगार होऊ शकतो. नुसताच विचार न करता कृती करणं महत्त्वाचं आहे. पुढे येऊन वृक्ष लावणं महत्त्वाचं आहे, आणि नुसतेच वृक्ष लावून होणार नाही, तर ते जगवणंही महत्त्वाचं आहे. रानमळा गावाची यशोगाथा ऐकताना आज आपण इतकं नक्कीच शिकलो आहोत. तर आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला, आणि कृषी तंत्रज्ञानावर आधारित आमचे एकूणच सगळे कार्यक्रम आपल्याला हे कसे वाटतात हे आम्हाला आवर्जून कळवा. आता आपण व्हॉट्सॲप नंबरवर हा आमचा कार्यक्रम कसा वाटतो हे कळवू शकतात. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर लिहून घ्या. आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 9969023081, आणि ईमेल आय डी आहे ddmumbaikrisi@gmail.com. आज आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.